नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. या तारखेपासून खरा पावसाळा सुरू होणार. अखेर मान्सूनचा अधिकृत अंदाज जाहीर. मान्सून गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर ठराविक ठिकाणी सक्रिय झाला आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी सक्रिय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी पावसाळ्याचा अंदाज कसा राहील? राज्यात कोणत्या ठिकाणी कमी पाऊस होणार, कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस होणार? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये कधी पाऊस होणार? कसा पाऊस असणार? यावर्षी पावसाचा अंदाज घेऊन आपण आलो. गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत आहे, कारण गेल्या वर्षी या टायमाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. मग या वर्षी महाराष्ट्रात पावसाळा कसा असणार हे बघणं आता गरजेचं आहे. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट, गेल्या 3 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर धोंड्याच्या महिन्यामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात लेट होत असतो. यावर्षी धोंड्याचा महिना आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं 2023 मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. 15 दिवस पाऊस लेट आला होता, परंतु पुढे 15 दिवस पाऊस जास्त चाललेला होता. हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. 2023, 2024, 2025 आता पुन्हा एकदा 3 वर्षानंतर पाऊस कसा होणार हे बघणं गरजेचं आहे. राज्यामध्ये सध्या जरी बघितलं तर कुठेही अजून एवढा पाऊस सक्रिय झाला नाही. ठराविक काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, परंतु आता इथून पुढे पाऊस कसा असणार, पावसाचा अंदाज घेऊन आपण आलेलो आहे. तर यावर्षी राज्यामध्ये ठराविक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस, पण काही ठिकाणी कमी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ऋतुमान बदललेलं आहे, चक्र बदललेलं आहे. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेणं कसं गरजेचं आहे, कारण का एकीकडे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर आहे ती युद्धाची परिस्थिती आहे, दुसरीकडे पावसामुळे शेतकरी हवालदिलेला आहे. मग आता याच्यात कोणती पिकं घ्यायची, सावध भूमिका कशी घ्यायची हे शेतकऱ्यांना आता बघणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केलेली आहे, कांद्याचं रोपं टाकायची तयार केली आहे, परंतु पावसावरती जर आपली पिके अवलंबून असेल तर थोडीशी सावध भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण थोडासा पावसाळा यावर्षी उशिरा सांगण्यात येत आहे. परंतु ज्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी 100% आता पिकं लागवड केली पाहिजे, कारण का यावर्षी बियाण्यांचा शॉर्टेज, खतांचा शॉर्टेज, इंधनाचा शॉर्टेज, अशा परिस्थितीत आपल्याला पीक उभं करायचं आहे. परंतु पाऊस जर व्यवस्थित झाला नाही तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा शेतकऱ्यांना सावध भूमिका घेत आता खरीपामध्ये आणि रब्बीमध्ये दोन्हीकडे सावध भूमिका घेणं गरजेचं. तेलबियांची लागवड करण्याची शक्यता शेतकऱ्यांना दिलेली आहे. मग पाऊस किती होणार, कसा होणार हे आता आपल्याला येत्या काही दिवसातच कळणार आहे. परंतु 1 जून पासून मान्सून सक्रिय होणार असा हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे. यावर्षी अल निनोचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. त्याचबरोबर जे काही आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय जे काही वारे आहे ते वाऱ्यांचा सुद्धा परिणाम हा राज्यातील हवामान विभागावरती होणार आहे. जे वारे सक्रिय व्हायला पाहिजे ते अजून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले नसल्यामुळे अरबी समुद्रापर्यंत आता मोठ्या प्रमाणात मान्सून आलेला आहे. परंतु तो महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार तर साधारणतः 1 तारखेपासून हा वातावरणात बदल होणार आहे. सध्या तरी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, परंतु पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचा प्रश्न आहे. कारण का गेल्या महिन्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात हीटचा महिना होता. यापुढे आपल्याला पिकं जगवायची असेल तर पाऊस गरजेचा आहे. जर पाऊस झाला तरच पेरणी असेल, खुरपणी असेल, नांगरणी असेल या प्रक्रियेला वेग होणार आहे. तर राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा जर आपण अंदाज घेतला तर यावर्षी पाऊस संमिश्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संविधान जे काय आहे, एक विधान उभं राहिलेलं आहे की आता लागवड कोणत्या पिकांची करायची, पेरणी कशी करायची. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत आता पावसाचा अंदाज यावर्षी हा थोडासा 60-40चा अंदाज दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस काही ठिकाणी होईल, परंतु काही ठिकाणी कमी पावसाची शक्यता गेल्या 1 ते 2 वर्षापासून मिळवलेली आहे. आपल्याला राज्याचे महत्त्वाचे हवामान खात्याचे अंदाज रोजच्या रोज बघायचे असतील, हवामानविषयीची सविस्तर असेल, यावर्षी मोठ्या जे काही वैज्ञानिक आहे यांनी सुद्धा पावसाचा शॉर्टेज जाणवलेला आहे. परंतु निसर्गापुढे आपल्याला काही करता येत नाही. निसर्गाने जर साथ दिली तर यावर्षी सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे हवामान अंदाजाचे अपडेट, त्यातून शेतकऱ्यांसाठी विविध समस्या आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.